फायनान्स रिकव्हरी एजंटनेच केली मोटरसायकलची चोरी. एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या पोलिसांनी रिकव्हरी एजंटच्या मुसक्या आवळून 4,40,000 रुपये किमतीच्या चोरी केलेल्या 7 मोटरसायकली हस्तगत करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरम्यान 2 दिवसात तब्बल 13 दुचाकी चोरीचा तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर, घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकलींची चोरी झाली होती. सदर चोरांचा शोध घेऊन मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान अंबड एमआयडीसी पोलिसांसमोर होते. पोलीस शिपाई श्रीहरी बिराजदार यांना मोटरसायकल चोर हा शांतीनगर झोपडपट्टीजवळ डोंगरबाबा खदान या परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. विश्वासू खबऱ्यामार्फत मिळालेली माहिती, या माहितीवरून शहानिशा करून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, दिनेश नेहे, अर्जुन कांदळकर, किरण सोनवणे, सुरेश जाधव, श्रीहरी बिराजदार, संदीप खैरनार, अनिल कुराडे यांना सूचना दिल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पोलीस तपासाचे कौशल्य वापरून संशयित आरोपी अभिषेक प्रशांत गौतम यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता तो मर्दान फायनान्स कंपनीचा रिकव्हरी एजन्सीचा कामगार असून तो एमआयडीसी मधील कंपनी व बिल्डिंगचे पार्किंग मधून मोटरसायकली दिवसाढवळ्या घेऊन जात असे. त्यास कोणी काही विचारल्यास तो फायनान्स कंपनीकडून आलो असल्याचे सांगून मोटरसायकलीची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई श्रीहरी पांडुरंग बिराजदार, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, अनिल कुराडे, जनार्दन ढाकणे, किरण सोनवणे, संदीप खैरनार यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, महेश सावळे, अमीर शेख हे करत आहेत. या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी दिली. अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीतील अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर आणि घरकुल परिसरातून काही मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या आणि त्याचे एकूण 4 गुन्हे अंबड एमआयडीसीकडे दाखल होते, चौकीकडे दाखल होते. तर त्याचा तपास करताना असं लक्षात आलं की एक जो फायनान्स रिकव्हरी कंपनीचा एजंट आहे अभिषेक प्रशांत गौतम याने आपण रिकव्हरी एजंट आहे असं सांगून त्या गाड्या लक्षात येऊ न देता चोरी केल्या होत्या. आणि जर पकडलं गेलं तर सांगायचं की मी फायनान्स रिकव्हरी कंपनीचा माणूस आहे आणि पकडल्यात गेलं तर चुकीने गाडी नेली गेली असा बनाव तो करत होता. आणि अशा प्रकारे त्यांनी एकूण 7 दुचाकींची चोरी केली आहे. आणि त्या दुचाकींच्या चोरीमध्ये तपास अंबड चुंचाळे पोलीस चौकीचे जे पोलीस निरीक्षक आहेत मनोहर कारंडे आणि PSI संदीप पवार यांच्या टीमने केलेला आहे. आणि त्याची पुढील अधिक माहिती संदीप पवार आपल्याला देतील. अंबड एमआयडीसी मध्ये मोटरसायकलचे वारंवार चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, तसेच माननीय परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर यांनी आम्हाला सदरची गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या होत्या. त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सर यांनी आम्हाला सदर चोरी झालेल्या ठिकाणांची सीसीटीव्ही फुटेज आणि रूट चेक करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला काही एक संशयित इसम मिळून आला. तो इसम ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो फायनान्स कंपनीचा रिकव्हरी एजंट होता आणि तो फायनान्सच्या नावाखाली दिवसाढवळ्या गाड्या बिल्डिंगच्या पार्किंगमधून, कंपनीच्या पार्किंगमधून घेऊन जात होता.
आणि त्या गाड्या जर कोणी हटकलं त्याला की का गाडी घेऊन जातो हँडल तोडताना वगैरे मिळाला तर मी फायनान्स कंपनीचा एजंट आहे आणि त्याचे तो आयडी वगैरे दाखवून लोकांची दिशाभूल करत होता. अशा प्रकारे त्याने एकूण 7 मोटरसायकल चोरी केली आहे. त्यापैकी 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.